श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. तर आज सोमवार म्हणजे आजचा वार हा भगवान महादेवांचा म्हणजे देवाधिदेव महादेवांचा खूप प्रिय वार आहे. तर मार्गशीर्ष महिन्यातील सोमवार तर खूपच खास असतो, कारण मार्गशीर्ष महिना हा स्वतःच एक पवित्र आणि शुद्ध महिना मानला जातो. या महिन्यामध्ये बरेचसे व्रत, वैकल्य, त्याचबरोबर उद्यापन, पारायण, गुरुवार, शुक्रवार असे बरेचसे जे काही आपण पुण्यफल प्राप्त करण्यासाठी देवांची सेवा करत असतो ते सर्व काही या महिन्यामध्ये केले जाते. तर मार्गशीर्ष महिन्यातील सोमवार हा खूप विशिष्ट आणि खास असतो. त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यातील या सोमवारच्या दिवशी मी तुम्हाला सांगणार आहे एक सुंदर आणि मनाला एकदम अशी भिडणारी देवादिदेव महादेवांची एक कथा. चला तर मग सुरुवात करूया या कथेला. तर आज आपण ऐकणार आहोत भगवान शिवाच्या पशुपती स्वरूपाची संबंधित एक अद्भुत अशी कथा, पशुपती व्रत आणि त्याच्यासोबत त्याची पवित्र कथा. तर ही कथा ऐकताना आपले सर्व पाप नष्ट होतात व महादेवाची कृपा ही आपल्यावर सहज होते असे म्हणतात. तर या कथेची सुरुवात आपण करूयात. प्राचीन काळी हिमालयाच्या पायथ्याशी सुदर्शन नावाचा एक गरीब पण अतिशय भक्तिमान ब्राह्मण राहत होता. अतिशय भक्तिमान होता तो. महादेवाची खूप नित्य नियमाने आणि मनापासून सेवा करत असे. त्याच्याकडे धन नव्हते, वैभव नव्हते, घरात आजारपण, दारिद्र्य, परिस्थिती अत्यंत कठीण होती. तरी देखील सुदर्शन नावाचा तो ब्राह्मण देवाची भक्ती कधीही कोणत्याही प्रकारची कमी पडत नसे. तो रोज आजार असू, दुःख असू, सुख असू, कोणतेही महिना असू, म्हणजेच पाऊस असू, थंडी असू, ऊन असू, काहीही असो, अगदी कितीही मोठे संकट आले तरीही देवाच्या मंदिरात जाऊन महादेवांवर एक तांब्याभर पाणी वाहिल्याशिवाय तो कोणतेही कामाला सुरुवात करत नसे. तर असा तो अतिशय भक्तिवान आणि पवित्र मनाचा ब्राह्मण होता. एक दिवस तो अत्यंत दुःखी होऊन शिवालयात गेला आणि शिवलिंगावर जलाभिषेक करत असताना हळूहळू तो रडत असे. त्याचवेळी तिथे एक महर्षी प्रकट झाले. ते म्हणाले, वत्सा, तुझे सर्व दुःख दूर करण्याचा एक उपाय माझ्याकडे आहे. तर तो उपाय म्हणजे नक्की कोणता असेल? तुमच्या मनामध्ये कल्पना तर आलीच असेल की ते महर्षी कोण होते व कशासाठी आले असतील. तर तो उपाय म्हणजेच पशुपती व्रत. तर त्या ब्राह्मणाला म्हणजे सुदर्शन नावाच्या ब्राह्मणाला त्या महर्षीने सांगितले की तू काय कर, हे पशुपती नावाचे जे व्रत आहे ते कर. पशुपती व्रत केल्याने तुझ्या आयुष्यातील सर्व अडथळे, संकटे व जे काही तुझ्या घरामध्ये आजारपण चालू आहे त्यावर नक्कीच देवादिदेव महादेव हे काहीतरी उपाय काढतील व तुला या सर्व गोष्टीतून नक्कीच काहीतरी सुटका मिळेल. असे म्हणून तो महर्षी त्या ब्राह्मणासोबत संवाद साधत होता. त्याचवेळी तो ब्राह्मण आपल्या डोळ्यामध्ये अश्रू घेऊन देवादिदेव महादेवाकडे एकटक पाहत होता. जणू काही त्याला अजूनही त्या महर्षीच्या बोलण्यावर विश्वासच बसत नव्हता. त्याला असे वाटे की नाही, मी माझ्या महादेवाची पूजा इतक्या भक्तिभावनेने करत आहे आणि हे कोणते व्रत सांगत आहेत महर्षी मला. तर त्यानंतर त्या महर्षींनी त्या व्रताबद्दल सविस्तर माहिती त्या ब्राह्मणास दिली. त्या ब्राह्मणाने सांगितले की हे व्रत करणाऱ्याचे सारे पाश म्हणजे सारे जीवनामध्ये जे काही पाश आहेत ते पूर्ण नष्ट होतात व जीवन बंधन शिव म्हणजे देवादिदेव महादेव स्वतः तोडत असतात. सुदर्शन नम्रतेने म्हणाला की गुरुदेव, मला हे व्रत सांगा. महर्षी म्हणाले, हे व्रत ऐकताना नीट ऐक. या व्रतामध्ये कोणकोणत्या नियम अटी आहेत ज्या की तुला पाळायच्या आहेत. त्यावेळेला महर्षी म्हणाले की हे व्रत 1 महिना किंवा सोमवारी केले जाते. पहाटे स्नान करून शिवलिंगावर जल, दूध, बेलपत्र चढवावे. ओम पाशुपत्ये नमः या मंत्राचा 108 वेळा जाप करावा. संध्याकाळी दिवा लावून पाशुपती स्तोत्र किंवा शिवचालिसा यातील एक पाठ करावा. व्रतात अहिंसा, सत्य, शुद्ध आचरण व मन शांती अत्यंत आवश्यक आहे. तर महर्षीने सांगितले की हे व्रत करण्यासाठी तुला जल, दूध आणि बेलपत्राची आवश्यकता आहे. तुला रोज सोमवारी किंवा मग 1 महिना तू हे व्रत करू शकतोस. तुला हे व्रत करताना ओम पाशुपत्ये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे व त्याचबरोबर पाशुपती स्तोत्र आणि शिवचालिसा एक पाठ करायचा आहे. आणि हे व्रत करताना तुझ्या मनामध्ये कोणाच्याही बद्दल वाईट विचार नाही आली पाहिजे. तुझे मन एकदम शुद्ध आणि अंतःकरण हे एकदम स्वच्छ असायला हवे. तरच हे व्रत तुला प्राप्त होईल, म्हणजे या व्रताचे फळ तुला प्राप्त होईल, असे महर्षींनी त्या सुदर्शन नावाच्या ब्राह्मणाला सांगितले.
त्यानंतर सुदर्शन नावाच्या ब्राह्मणाने अतिशय भक्तिभावनाने पाशुपती व्रत केले. प्रत्येक दिवशी शिवलिंगावर जल चढवताना तो एकच प्रार्थना करायचा, हे पाशुपती, माझे सर्व दुःखाचे बंधन सोडवा. व्रताच्या शेवटच्या दिवशी सायंकाळी शिवलिंगातून एक दिव्य असा प्रकाश प्रकट झाला. म्हणजे देवाधिदेव महादेव हे त्याच्या भक्तीने प्रसन्न झाले होते. सर्वत्र वातावरण हे एकदम मंगलमय व प्रसन्न असे होते. पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकू येत होता. सर्वत्र प्रकाशमय वातावरण झाले होते व अचानक त्या शिवलिंगातून एक दिव्य प्रकाश प्रकट झाला. सुदर्शनाचे पूर्ण शरीर थरथरू लागले. त्याला जाणवले की काही अदृश्य शक्ती त्याची सर्व ओझी दूर करत आहे आणि महादेवाचा स्वर ऐकू आला, वत्सा, तुझे सर्व बंधन मिटले. जो पशुपती व्रत श्रद्धेने करतो त्याचे रक्षण मी स्वतः करतो. काही दिवसातच घरातील आजार दूर झाले, घराची समृद्धी आली आणि गावात सुदर्शनाचा मान वाढला. तर पाशुपती व्रत केल्यानंतर देवाधिदेव महादेव स्वतः त्या सुदर्शन नावाच्या ब्राह्मणाला प्रसन्न झाले व महादेवांनी स्वतः त्याच्या समोर येऊन त्याला सांगितले की तुझे सर्व काही दुःख आता माझे झाले आहे. तू माझी भक्तिभावनेने सेवा करतो ती तशीच कर. माझ्यावरचा तुझा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नकोस. मी सदैव तुझ्यासोबत आहे आणि तू कधीही कोणाबद्दल वाईट विचार करू नकोस. तुझ्या मनामध्ये असलेल्या सर्व शंका काढून टाक आणि रोज भक्तिभावनेने माझी जो कोणी सेवा करेल, म्हणजे जो कोणी माझ्यावर एक तांब्या पाणी अर्पण करेल, मी त्याच्या सदैव सोबत राहील, असे देवाधिदेव सुदर्शन नावाच्या ब्राह्मणालाच म्हणाले. व सुदर्शन नावाच्या ब्राह्मणाने त्या दिवशीपासून कधीही अखंडपणे जलाभिषेक हा चालू ठेवला. त्याचबरोबर त्याची महादेवावर असलेली श्रद्धा त्याने सर्वत्र गावभर पसरवली व सर्व लोकांना सुदर्शन नावाच्या ब्राह्मणावर विश्वास जडला व ते देखील रोज महादेवांवर जलाभिषेक करायला त्यांनी देखील सुरुवात केली व त्या गावामधील सर्व वातावरण हे मंगलमय आणि प्रसन्न झाले. सर्व दुःखे ही दूर झाली, सर्व संकटे ही दूर झाली, सर्वांचे आजार पण नष्ट झाले व गावामध्ये एक प्रसन्न असे सुंदर आणि मनमोहक असे वातावरण सर्वत्र दिसू लागले. अशा प्रकारे प्राचीन काळामध्ये ज्या प्रकारे सुदर्शन नावाच्या ब्राह्मणाला महादेव प्रसन्न झाले, तसेच या काळातही ते आपल्यावर प्रसन्न होऊ शकतात. फक्त आपल्याला हे पाशुपती व्रत नित्य नियमाने करायचे आहे. अखंडपणे महादेवावर जलाभिषेक हा करत राहायचा आहे, तरच देवाधिदेव महादेवाची कृपा ही आपल्यावर होईल. आज मार्गशीर्ष सोमवारच्या दिवशी तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवावर जलाभिषेक व दुग्धाभिषेक नक्की करावा, तरच तुमच्या सर्व संकटाचे निवारण होईल. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यं.